कशेडी घाटात जुन्या मार्गावरून एस टी बसेस सेवा सुरू राहण्याबाबत ग्रामस्थांची आग्रही मागणीला यश। खेड आगाराच्या लांब पल्ल्याच्या 12 बसेस कशेडी बंगला मार्गे तर 7 बसेस बोगद्यामार्गे मार्गस्थ होणार। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात नव्याने सुरू होणाऱ्या मार्गावर कशेडी बोगद्यातून सर्वच वाहतूक सुरू करण्यात आली होती। अवजड वाहनांसह एस टी बसेससुद्धा बोगद्यामार्गे थेट कोकणात अथवा मुंबईकडे मार्गस्थ होत असल्याने कशेडी बंगला येथील अनेक गावातील नागरिकांना बाजारहाटासाठी मुख्य शहरात जाण्या येण्यासाठी इतर वाहनांचा पर्याय शोधावा लागत होता। ग्रामस्थांच्या आग्रही मागणीला खेड आगाराने प्रतिसाद दिला असून खेड आगारातील मुंबईकडे मुंबई दिशेला मार्गस्थ होणाऱ्या 12 बसेस कशेडी बंगला मार्गे तर 7 बसेस या बोगद्यामार्गे ये जा करणार आहेत। त्यामुळे कशेडी बंगल्यासह इतर गावातील नागरिकांना 12 बसेसची सेवेचा प्रवासादरम्यान लाभ घेता येणार आहे। पोलादपूर येथील भोगावपासून सुरू होणारा कशेडी बोगदा खेडमधील कशेडी येथे बाहेर पडणार आहे। हा बोगदा एकूण 2 किलोमीटरचा असून या बोगद्याला असलेले रस्ते धरून हा सगळा मार्ग 9 किलोमीटरचा आहे। 9 किलोमीटरच्या मार्गामुळे प्रवाशांचा सुमारे 40 ते 45 मिनिटांचा वळसा वाचला आहे। त्यातच इंधनाची बचत होत आहे। बोगद्यामुळे खेड तालुक्यातील कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या 10 मिनिटात पार करता येणार असल्याने अनेक एस टी बसेस, खाजगी ट्रॅव्हल, ट्रक, कंटेनर ट्रॅव्हल बोगद्यामार्गे जात आहेत। कशेडी बोगदा वाहतुकीसाठी सुरू झाल्यामुळे प्रवाशांची कसरत वाचली आहे। मात्र जुन्या महामार्गावरील कशेडी बंगला, कशेडी गाव, पळचील, पंचक्रोशी, दत्तवाडी, यलंगेवाडी, राऊतळी, मानेधार, पंचक्रोशी या गावातील प्रवासी वर्गाला इतर वाहनांचा आधार घ्यावा लागत होता। मात्र आता कशेडी बंगला मार्गे खेड आगाराच्या 12 बसेस जुन्या मार्गावरून मार्गस्थ होणार आहेत। यामध्ये खेड मुंबई, खेड बोरिवली, खेड स्वारगेट, खेड नालासोपारा, खेड चिंचवड, खेड महाड वस्ती बस, शिवतर मुंबई व खेड मुंबई अशा 12 बसेस कशेडी बंगल्यामार्गे ये जा करणार आहेत। तर कशेडी बोगद्यातून मुंबई, रत्नागिरी, पन्हाळजी, मुंबई, खेड, अंबेजोगाई यासह इतर 4 एस टी कशेडी बोगदामार्गे मार्गस्थ होणार आहेत। त्यामुळे कशेडी बंगल्यासह पळचील, पंचक्रोशी, कशेडी बंगला, कशेडी गाव आदी गावातील प्रवासी वर्गांना एस टी सेवेचा लाभ घेता येणार आहे। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर।